आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. चोपडा शहराच्या आरोग्य सेवेत आज एक महत्त्वाची भर पडली आहे. नारायणवाडी येथे श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल व आयुर्वेद चिकित्सालयाचे भव्य आणि दिमाखदार उद्घाटन पार पडले. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप भैया पाटील आणि डॉक्टर स्मिता पाटील यांच्या हस्ते या रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी परिसरातील अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी जिल्हा परिषद सदस्य आबासाहेब सुनील पाटील, माजी सभापती सुरेश बाबू पाटील, प्रमोद पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. या नव्या रुग्णालयामुळे चोपडा शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे अकुलखेडे गावातील डॉक्टर शुभम पाटील यांनी MD पदवी संपादन करून स्वतःच्या तालुक्यात आरोग्य सेवा देण्याचा निर्णय घेतला. ही बाब तालुक्यासाठी अभिमानाची मानली जात आहे. डॉक्टर शुभम पाटील मधुमेह, हृदयरोग आणि लिव्हर विकारांवरील उपचारात तज्ज्ञ आहेत. त्यामुळे नागरिकांना आता अशा उपचारांसाठी बाहेरगावी जाण्याची कमी होणार नाही. आधुनिक सुविधा आणि आयुर्वेद उपचारांचा संगम या रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आला आहे. उद्घाटन प्रसंगी ॲडव्होकेट संदीप भैया पाटील यांनी आरोग्य सेवा हीच खरी समाजसेवा असल्याचे सांगितले. तसेच ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात, पोलीस निरीक्षक पवन देसले, डॉक्टर वैभव पाटील, डॉक्टर राहुल पाटील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर शुभम पाटील यांच्या आईवडिलांनीही या प्रसंगी आनंद व्यक्त केला. रुग्णसेवेचा संकल्प करत सुरू झालेल्या या रुग्णालयाकडून परिसरातील नागरिकांना दर्जेदार उपचार मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. चोपड्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे आणि यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांनी नवी दिशा मिळणार आहे. प्रतिनिधी मिलिंद सोनवणेसह स्वराज्य न्यूज, चोपडा. म्हणजे आपण आज कुठे गेलो तर डॉक्टरांची संख्या आजही आपण म्हटलं आपल्याला वाटते खूप झाली, तसं नाही आहे. किती लोकांच्या मागे डॉक्टर असावेत, अजूनही आपल्याकडे डॉक्टरांची कमतरता आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की पूर्वी मुंबई पुण्यात लोक थांबायचे, आता लोक गावाकडे यायला लागले. आता जग इतकं ग्लोबल झालेलं आहे की आज खेड्यापाड्यापर्यंत सगळं मोबाईलपासून TV-पासून शहरातल्या सगळ्या गोष्टी इकडे यायला लागल्या. आणि आज डॉक्टरांची इकडे येण्याची जी वाटचाल आहे तालुका जिल्ह्यावर ती खूप चांगली आहे. मला असं वाटतं शासनाने प्रत्येक जिल्ह्यात गव्हर्नमेंटचे मेडिकल कॉलेजसुद्धा सुरू केलेले आहे आणि एक चांगला निर्णय शासनाने तो घेतलेला आहे. मला असं वाटतं शुभमने सुद्धा संगमनेरच्या खूप चांगल्या मोठ्या कॉलेजमधून नामांकित कॉलेजमधून त्याने डिग्री घेतली. साताऱ्याचं सुद्धा कॉलेजमधून नामांकित त्यांनी बघितलेलं आहे.